अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वाळकी येथील जुंद्रेमळा परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते। या भागातील शेतकऱ्यांचे गोठे, गाई आणि शेळ्या वाहून गेल्या होत्या। पंचनामे होऊनही शासनाकडून अद्याप कुठलीही मदत न मिळाल्यामुळे येथील शेतकरी हतबल झाले आहेत। लवकरात लवकर मदत मिळावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांची भेट घेतली। दिनांक 27 मे रोजी वाळकी आणि परिसरातील झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले, बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी पंकज आशिया तसेच तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी केली होती। यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते। शेतकऱ्यांचे गोठे वाहून गेले आणि अनेक जनावरे देखील दगावली। यापैकी काही शेतकऱ्यांना मदत मिळाली असली तरी ज्या शेतकऱ्यांचे खरेच जास्त नुकसान झाले ते मदतीपासून वंचित राहिले आहेत। या शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत मिळावी या मागणीसाठी भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी शेतकऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा मांडल्या आणि लवकरात लवकर मदत देण्याची मागणी केली। यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी गंगाधर जुंद्रे, बबन जुंद्रे, हरिभाऊ भालसिंग, गोरख कासार, शकुंतला कासार, मोहन जुंद्रे, विश्वनाथ जुंद्रे, गुलाब जुंद्रे, भानुदास जुंद्रे, रखमाजी जुंद्रे, सुरेश जुंद्रे, नामदेव जुंद्रे आदी शेतकरी उपस्थित होते। आज या ठिकाणी आम्ही 27 मे मध्ये जो अतिवृष्टी या ठिकाणी वाळकी आणि त्या परिसरात झाला होता, त्या ठिकाणी सन्माननीय पालकमंत्री असतील, या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब असतील, सन्माननीय आमदार कर्डिले साहेब, या ठिकाणी बबनराव पाचपुते साहेब, अशा सर्व मान्यवरांनी, तहसीलदार प्रांत यांनी भेट देऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली होती। आणि त्या ठिकाणी जनावर बरेचसे त्या पुरात वाहून गेले होते। अशा त्या ठिकाणी जनावरांच्या जे वाहून गेले त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांना त्याची मदत मिळाली, परंतु ज्या शेतकऱ्यांचं खऱ्याने जास्त नुकसान झालं होतं असे शेतकरी त्याच्यापासून वंचित राहिले होते। त्या संदर्भात आज कलेक्टर साहेबांची भेट घेतली आणि त्यांना आम्ही निवेदन दिलं की जे शेतकरी त्याच्यापासून वंचित राहिलेत त्यांचे पंचनामे झालेले आहेत। वस्तुस्थिती कलेक्टर साहेब स्वतः पालकमंत्री कर्डिले साहेब यांनी पाहिली आहे। त्या संदर्भात ते शेतकरी जे बाधित झाले होते परंतु मदतीपासून वंचित राहिले अशा शेतकऱ्यांना सुद्धा मदत तातडीने मिळाली पाहिजे। तसेच जिल्ह्यात अतिवृष्टी या ठिकाणी सर्वच तालुक्यात, सर्व मंडळात या ठिकाणी पूर्ण झालेले आहे। अशा ठिकाणी सुद्धा लगेच पंचनामे करून आपण जास्तीत जास्त शासनाकडून कशी मदत मिळेल या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना भेटून तशा प्रकारचं त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। साहेबांनी लगेच खाली तहसीलदारला आणि खाली प्रांतला सांगून लगेच त्या ठिकाणची जे शेतकरी याच्यापासून वंचित राहिले, ज्यांच्या जनावरांचं नुकसान झालं, त्यांचं तातडीने दखल घ्यायची साहेबांनी खाली या ठिकाणी आदेश दिलेले आहेत। आम्ही त्या शेतकऱ्यांची यादी दिलेली आहे। ताबडतोब ते तहसीलदार साहेब त्या ठिकाणी पाहणी करायला येणार आहेत। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।